वहिनी कशाला तुळशीची पानं तोडीता? पानं नाही म्हणलं, जरासं बी धरून ठेव, चांगलं राहतंय ना, ऑक्सिजन मिळतो. हा ऑक्सिजन मिळतो, पण आधी आपल्या घरातलं बी धरा. म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगितलेलं कसं समजत नाही हो? किती बाऱ्या तुम्हाला सांगायचं, मी किती बाऱ्या सांगायचं, माझं तोंड फार दुखायला लागले. जालू काय ते नीट व्यवस्थित सांगा बरं मला. आधी ना आपला नवरा ताब्यात ठेवा. नवरा ताब्यात ठेवा? हा आता लय भारकटायला लागला आहे, तुम्हाला माहितीये का? एखाद दिवशी ना तू सुगंधा वहिनी सोबत आहे ना लग्न बी करू शकतो. जालू हा नाही नाही, तसं नाही करणार ते. अहो तुम्हाला काय माहितीये, साधा कादा तिथं पडलेला असतोय. तुम्हाला म्हणतो चाललो मी गावाला, पण गावाला नाही जात त्यो, तिथं असतोय. ते म्हणतो चाललं मी रानात, रानात नाही जात त्यो, घरात जातोय. माहितीये का तुम्हाला? असं आहे वय. एखादीशी ना गपचिप कोर्ट मॅरेज करते, तुम्हाला कळायचं बी नाही. नाही नाही जालू, मी आता लक्षच ठेवते, बरोबर लक्ष ठेवते, आणि आता घराच्या बाहेरच जाऊ देत नाही. आणि ते गेले पुढं का त्यांच्या माग मी आहेच. मागच फिरते त्यांच्या. त्याच शेपूटच सोडू नका. शेपूट जर सोड गोड्यासारखा उड्या मारीन त्यो, टना टना. हा चला जाऊ का? तरी मी म्हणलं की ह्या माणसाच्या घरातून जाताना एवढे पैसे खिशात असतात, आणि येताना खिसा खालीच राहतोय. अहो खिसा खाली नाही राहायचा तर काय? परवा दिवशी पाहिलं होतं, पानपुरीच्या गाडीवर म्हणू नका, शॉपिंग करायला म्हणू नका. बाबा मा डोळ्यानी तर पावा ना, आम्ही टपक्याच निघालो तिथून गाडीवर. जालू खरंच तुम्ही लय चांगले आहे बर का, लय चांगला विचार करता माझ्याबद्दल. आता मी ना पाहतेच, येऊ द्या. पाहते नाही डोळ्यात त्याला घाला, वाती नका घालू. चला येतो तुम्ही आता. लय ऊन पडलंय बाहेर. सुरेखा, ए सुरेखे पाणी आण बरं. काय म्हणले? पाणी आण ना जरा प्यायला, लय गरम झालंय बघ. आजपासून पाणी हाताने घ्यायचं. पाणी हाताने घ्यायचं? हा. अगं तू बायको आहे माझी, तू सेवा केली पाहिजे नवऱ्याची. सेवा बिवा काही नाही, आजपासून पाणी हाताने घ्यायचं, आणि अजिबात बाहेर जायचं नाही. बाहेर जायचं नाही? नाही, अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही, काहीच नाही. आणि चांगले चांगले कपडे तर अजिबात घालायचे नाही. जेव्हा आपण दोघं कुठेतरी बाहेर जाऊ तेव्हाच कपाटातले कपडे काढायचे आणि कपडे घालायचे चांगले. तू का डोक्या बिक्या पडली का काय? मी घराच्या बाहेर जायचं नाही म्हणलं, मग खायचं काय आपण? तुम्ही मला ते काही सांगायचं नाही, मी जेवढे सांगते ना तेवढंच, आणि मी जे सांगन तेच ऐकायचं. हे काय कोणी सांगितलं काय तुला? सांगितलं बिंगितलं काहीच नाही. हा मग फक्त मी जेवढं सांगते ना तेवढं आता तुम्ही ऐकायचं. अ बाई मी काय ताटा घालचं मांजर नाही होऊन राहणार तुझ्या. मला पर्याय आहेत मग कितकं बी. पर्याय आहे? मग कसे पर्याय शोधतात तेच पाहते मी तुमच्याकडं. फक्त पर्याय शोधू, दाराच्या बाहेर पाऊल तर उचलून टाका तुम्ही, मग पाहते मी. तू मला धाकात ठेवू नको, सांगून ठेव तुला. धाका बिकात नाही, घ्यायचं पाणी हाताने. का इथं काऊन बसले? गरम होत होतं घरात म्हणून जरा बाहेर येऊन बसलो हवेला. घरात बसा ना. रात्र गरम होत होतं म्हणून तर बाहेर येऊन बसलो म्हणतोय मी. बाहेर जाऊ दिलं नाही म्हणून इथे येऊन बसले नाही का तुम्ही? तिथं बसल्यात काय प्रॉब्लेम आहे तुला? घरात व्हा पहिले, घरात व्हा. काय कटकट आहे भया बयाची. जाऊन दे ना घरात, बसू दे ना बाहेर. वा घरात. झालंय काय तुला? काय झालं नाही मला. ओ सरळ चला. बयाने परत जगणं मुश्किल केलंय बा माझं. काय म्हणले? नाही तुला काही नाही. असं हो. कुठे चालले? ते गावात जाऊन येतो जरा. काय गावामध्ये आता? ते एक जणांनी बोलवलं होतं मला. नाही नाही, काय नाही जायचं. कुठं नाही जायचं. कुठं जायचं नाही? नाही. काढा तो शर्ट काढा. अगं तिथं महत्वाचं काम आहे, ते म्हणलं या पटकन. कुठं जायचं नाही सांगितलं ना मी. मी सांगन ते तुम्ही ऐकायचं. कुठंच नाही जायचं. मग जायचंच नाही बाहेर? नाही नाही, जायचंय ना तुम्हाला तर बनियनवर जा. जा बनियनवर. बनियनवर जाऊ मी असं गावात? हा. मलाच कुठं जायचं नाही. नका जाऊ ना मग. काय कळा ना मला तुझं. मी तेच तर सांगते, जाऊ नका म्हणून. 1 2 3 4. अय श्याम्या, अरे काय तुला वाटत का नाही तू खुशाल उघडा आलास?
काय करू भो, मग आयुष्य उघडं पडलंय आता. बायको आहे ना घराच्या बाहेर जाऊनच देत नाही कपडे घालून. ती म्हणजे जायचं तर बनेलवर जा. आता 4-5 दिवस राहिले भाऊ घरात. कुठं घरात कोंडून राहू मी. म्हणलं भाऊ बनेलवर तर बनेलवर चल भाऊ आता. आयला वारकाली पुरा हसत असते तुला. बरं झालं बायकोनी पॅन्ट नाही काढून घेतली. असा सल्ला तर नको देऊ, नाही तर खरंच ती सुरकी आहे ना अंडरपॅन्ट बाहेर यायला लावीन मला चट्ट्या पाट्ट्याच्या. काय सांगू तुला. तू चट्टापट्ट्याची घालतो काय. गपना भो, कमून चौक आली तो. वैताग आलाय तुला सांगू. झाल्या मला आहे ना ह्यो संसार नको नको झालाय तुला सांगतो. मी तर म्हणतो ना आता घटस्फोट घेऊन टाकितो भाऊ तिच्या संग. काय घटस्फोट घेतो. हा मग काय ते. कशाला घेतो घटस्फोट. तुला एक सल्ला देऊ का. सांग बरं. तू हिमालयात जातो का मस्त गार हवेला. हिमालयात. हा मस्त झोपायचं तिकडे गेला ना मस्त एकटा सदाशिव मजेत. हा अरे ह्यो सल्ला भारी आहे राव. बायकोचा वैताग नाही, गावाचा ताण नाही, कुणाचा ताण नाही, कोणी नातेवाईक नाही, आपला जीव सदाशिव. तू गेला ना म्हणजे बरं होईल मला आपलं सुगंधाची. काय म्हणलं. कुठं काय म्हणलं. बायकोची तुझी पिढं जाईन तिकडे गेल्यावर निवांत खाशीन तू असं म्हणायचं होतं मला. हिमालयात गेलो काय बघू आता जीव लाविते येड्या. बाबा म्हणले तिथं काय संन्याशीच ना. संन्याशी मस्त तू हातपाय दाबून देतील तिकडं. आणि मी तेच करतो. लय भारी आयडिया आहे. हा कितीच्या गाडीने बसवतो. बस होतो काय पायी पायीच निघतो आता संन्यासाला. हे गाव ते गाव दरमजल. हा बरं झालं बा एकदाची पिढा गेली. चल आता जालिया तूच राहिलास. ए माय ए माय बाहेर ये. हो शामराव. काय हो वाढ माय काय असन तर. अहो तुम्ही का डोक्यावर बिक्यावर पडले काय. ही काय झुळी बिळी बांधून कुठे चालले काय मागताय हे गावभर. नाही माय आता मी संन्याशी झालो. गाव सोडून चाललो हिमालयात निघालो. आपली शेवटची भेटून घे आणि काहीतरी दे. तुम्ही आणि संन्यासी झाले. गावातले कुत्रे ऐकतील पण हिमालयात चाललो. जावा पटकन आवरून या घरी जाऊन. माय असं नको बोलूस. हिमालयात निघालोय एक गाव सर करत. दे काहीतरी तेवढं शेवटची आठवण तुझी. बाबा माझ्याकडे काहीच नाही. नाटकं बंद करावं शामराव. हे काय चालवलं हे असं. ए माय दे. तुम्ही शांत बसता का. जा बरं तुम्ही घरी पटकन आवरून हे असलं काय घेऊन फिरू नका. लोक हसतील तुम्हाला गावातले. अरे 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 समजा ना माईला. माय येतो परत नाही भेट आपली. पुढच्या घरी देव तुझं कल्याण करो. आओ आओ ओ ऐका ना. हो ऐका ना. हो मला संसार करणे नाही आता. अहो ऐका ना. का गावामध्ये चव घालवायला चव लागली. काय घालीत नाही. मला आहे ना आता वैराग्य धारण करायचंय. आणि मी आता हिमालयात निघालेलोय. मला अजिबात अडू नको. मला त्या संसारात अजिबात त्रास राहिलेला नाहीये. बरंच बाबा माझं चुकलं बस झालं. पण चला घरी. नाही घरी नाही आता. अहो माय चुकलं. माय कल्याण करेल तुझं देव. अहो ऐका ना. हो चुकलं माझं. माय हाय का कोणी. अहो देव कल्याण करेल तुझं. हो ऐका ना. मी काय म्हणते चला मला पण यायचंय तुमच्या सोबत. अगं तू काय माझ्यासोबत तुझ्या मग चाललोय मी नाही. हिमालयात. अहो 7 जन्माची गाठ बांधली हो आपली. मी कशी सोडेन तुम्हाला. 7 जन्माची गाठ. अगं 7 दिवस झाले तुम्हाला नको नको केलंय माझं आयुष्य. घरातून बाहेर पडून द्या ना, बाहेर बसून द्या ना. अगं बिना शर्टाचं गावात हिंडायला लावलं तो मला. नाही त्याच्यापेक्षा आहे ना मी आता चाललो. आता अडवू नको. ऐका ना. नाही मी पण येणार आहे. अहो आपली माय. 7 जन्माची गाठ आहे हो. माय कसं देव सोडू मी तुझं तुम्हाला. कल्याण हो? कर. ऐक कुणी माय. कसा हा माणूस जो ऐकेल. देईल त्याचं भलं, जो न देईल त्याचंही भलं. ए माय वाढ ग माय. देव तुझं कल्याण करेल. घरी चला. तू काय मला घाबरवला लिख काय. हा शिस्ती बोला आणि सांगते घरी चला. घाबरत नस तुम्ही असं दांडा बिंडा पाहू ना. माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. आता मी हिमालयात जाऊनच राहणार आहे. हा घरी चला. तू घरी जा. मला नाही यायचं घरी. मी चाललोय आता. हा नक्की का. हा मी चाललोय आता. अयो 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 मारू नको ना. मी जातो घरी. मी घरी जातो. मी घरी जातो. मारू नको सुरके. मी घरी जातो.